पुणे येथे विविध वाहतूक संघटनांनी राज्य सरकारच्या जाचक कर, टोल, ई चालन आणि प्रशासकीय नियमांविरोधात 5 मार्चपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलाय। या आंदोलनासाठी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली असून सकारात्मक निर्णय न झाल्यास संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेत शाळा, बस कर्मचारी, वाहतूक, रिक्षा, टेम्पो, टुरिस्ट कॅब आणि माल वाहतूक वाहनांवर लादल्या जाणाऱ्या दुहेरी टोल, वाढते दंड, रिटोफिटमेंटची सक्ती आणि ई चालन नियमांवरील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। वाहतुकीदारांवरील अन्यायकारक कर कपात करावी आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करावी अशी प्रमुख मागणी संघटनांनी केली आहे। सुरक्षिततेचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत का नाही हे बघण्यासाठी ऑटोची एवढे केवढी चलन झाली असतील त्याच्या 10 पट हा नंबर जास्त आहे आणि हे केवळ ऑटोमेटेड जनरेट केली म्हणजे काय, कुठलाही हवालदार किंवा कोणी येतो ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी ते तुम्ही कधी दाबा ते पॅनिक बटन कधी काम करत नाही, कारण की मोठा भ्रष्टाचार तिथे केंद्र शासनाने 140 असू शकतो। त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचं काम सोडून वाहतुकीच्या संदर्भात ज्या ज्या यंत्रणा आहेत पण तो फोटो टाकल्यावरती तो फोटो व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो फोटो रस्त्यावरचा आहे का प्रायव्हेट पार्किंग मधला फोटो बघूनच कळतोय। परंतु आता हे याचा सगळ्यात फायदा जर का कशात झाला असेल तर सरकारला रेव्हेन्यू जनरेशनसाठी झाला।